मित्रांनो नमस्कार. आपणही जर कुठं शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार अखेर नवीन आयकर विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर याच आठवड्यामध्ये 21 ऑगस्टला माननीय राष्ट्रपती यांनी त्यांच्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं आहे आणि लागलीच केंद्र सरकारने कायद्याची प्रत लोकांसाठी जारी केली. आयकर कायदा 2025 ची अंमलबजावणी एप्रिल 2026 पासून होणार आहे. या कायद्याच्या माध्यमातून जुन्या कायद्याची क्लिष्ट भाषा सोपी केल्याचा आणि आर्थिक विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सोपी केल्याचा दावा माननीय अर्थमंत्री यांनी केला आहे. आतापर्यंत ज्या आर्थिक वर्षासाठी आपण विवरणपत्र भरतो त्या वर्षाला असेसमेंट वर्ष म्हणण्याची पद्धत होती. नवीन विधेयकामध्ये त्यासाठी कर वर्ष असा शब्द वापरण्यात आला आहे. आधीच्या 16,000 पानांच्या तुलनेत नवीन विधेयक हे 622 पानांचं आहे आणि यात डिजिटल कर भरणा आणि विवरणपत्र भरल्यावर भर देण्यात आला. यात कुठलाही नवीन कर नाहीयेत, पण आधीच्या कायद्याची भाषा सोपी करण्यात आली आहे. करदाते आणि कर संकलन करणारी यंत्रणा या दोन्हींसाठी हा कायदा सुटसुटीत केला आहे. यात करांवरील दावे लवकरच निकालात काढता मदत होईल व 622 पानी विधेयकामध्ये 536 विभाग आहेत, 23 शीर्षक आहेत आणि 16 पुरवणे आहेत. पगारदार करदाते, व्यावसायिक उत्पन्न असलेले करदाते तसंच उद्योगपती सेवाभावी संस्था या सगळ्यांसाठी विवरणपत्र भरण्याची भाषा आणि प्रक्रिया काहीशी बदलणार असली तरी ती जास्त प्रमाणात ही सोपी करण्यात आली आहे. आधीच्या विधेयकामध्ये 298 विभाग होते, ते आता 523 करण्यात आले आहेत. म्हणजेच आधीच्या क्लिष्ट कलमांचं सुसूत्रीकरण करण्यात आलं असून कलम अधिक सोपी करण्यात आली. तसंच त्याचं सुयोग्य पृथक्करण झालेलं आहे. नवीन कर प्रणालीमध्ये 12 लाख रुपयापर्यंतचा वार्षिक उत्पन्न करमुक्त आहे. त्यात 75,000 रुपयांची प्रमाणित वजावटीचा लाभही तुम्हाला मिळू शकतो. त्यामुळे एकूण 12,75,000 रुपयापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. याशिवाय कर मर्यादाही बदलण्यात आलेल्या आहेत. करविषयक नियमावली सोपी झाल्यामुळे करदात्यांना नवीन नियम समजणं सोपं झालेलं आहे आणि एखाद्या व्यवहाराशी संबंधित करविषयक नियम हे एका कलमाअंतर्गत सुटसुटीतपणे आपल्या समोर येतात. कर वजावटी आणि करमुक्तीची कलमही अधिक सोपी करण्यात आलेली आहेत. अपडेटेड विवरणपत्र भरण्याची मुदत आता 2 वर्षावरून 4 वर्षापर्यंत आणण्यात आली. त्यामुळे आधीच्या विवरणपत्रातील चुका आणि त्रुटी दूर करण्यासाठी अतिरिक्त कालावधी करदात्यांना मिळणार आहे. नवीन आयकर कायद्यामध्ये आर्थिक वर्ष आणि असेसमेंट वर्ष या शब्दांसाठी कर वर्ष हा शब्द निर्धारित करण्यात आला. काही कर विषयक तत्वही सोपी करण्यात आली. भारतीय नागरिकांना त्यांनी देशामध्ये व परदेशात मिळवलेल्या उत्पन्नावर भारतात कर द्यायचा आहे, तर अनिवासी भारतीयांना त्यांनी भारतात मिळवलेल्या उत्पन्नावर कर लागू होईल हे या विधेयकामध्ये स्पष्ट करण्यात आले. व्हर्च्युअल डिजिटल असेस आणि इलेक्ट्रॉनिक मोड हे 2 शब्द या विधेयकामध्ये येतात आणि या अंतर्गत क्रिप्टोकरन्सी म्हणजेच आभासी चलन येतं. अशा कुठलेही आभासी चलन किंवा टोकन मधील गुंतवणुकीतून होणारं उत्पन्न हे वेगळ्या कलमाअंतर्गत स्पष्ट करण्यात आलं. त्यावर लागणारा कर असंदिग्धपणे देण्यात आला. सेवाभावी संस्थांसाठीही 332 ते 355 कलमाअंतर्गत कर आकारण्याची सविस्तर नियमावली नमूद करण्यात आली. स्टार्टअप, डिजिटल गुंतवणूक तसेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उद्योग यांचाही वेगळा विचार आकारणी करण्यात आलेला आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर 60 वर्ष जुना आयकर कायदा 1961 हद्दपार होईल. म्हणजे स्वातंत्र्यानंतरची आयकर कायद्यातील ही सगळ्यात मोठी सुधारणा ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.